स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केल्यामुळे आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडली गेली आहे। 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 2 महानगरपालिका आणि 57 नगरपालिका, नगरपंचायती अशा 159 ठिकाणी ही मर्यादा ओलांडल्यामुळे सुप्रीम कोर्टाने तीव्र अशी नापसंती व्यक्त केली। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावत सरकारने 27% ओबीसी आरक्षण लागू केले असे ताशेरे देखील कोर्टाने ओढले। ओबीसी आरक्षणासाठी निकष निश्चित करण्यासाठी नेमलेल्या बांटी आयोगाने राज्यामधील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना किती आरक्षण द्यावे याचा अहवाल दिला होता। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बांटी आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती राहील असे आदेश दिलेले असताना देखील राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोयीनुसार अर्थ लावला आणि महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्याचे आदेश दिले होते। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत। सोमेश, सरकारने ही आरक्षणाची मर्यादा जी आहे 50%ची ती ओलांडली असं कळतंय आणि जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावरती एक महत्त्वाची सुनावणी आज होणार आहे, ज्यावरती पुढच्या सगळ्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे। या सर्वच निवडणुकांचं आणि निवडून येणाऱ्यांचं भवितव्य सुद्धा या सुनावणीवर अवलंबून आहे। कारण राज्य सरकारकडून प्रथम दर्शनी सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश होता निवडणुका घ्या असं सांगणारा, त्या आदेशाचा अर्थ लावताना काहीतरी गडबड झाल्यासारखं चित्र आहे। आपल्यासोबत याचिकाकर्ते आहेत विकास गवळी। काय काय तुम्हाला अपेक्षा आहे, सुनावणीमध्ये काय होईल आणि काय मागण्या केल्यात? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला मी एक संदेश देऊ इच्छितो। मी काही ओबीसी विरोधी नाही। माझी ओबीसी विरोधी प्रतिमा तयार करायचं अनेक लोक त्या ठिकाणी प्रयत्न करतात, स्वतःची चूक झाकण्यासाठी ते मला समोर करतात। आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याकडे मी मूळ येतो। मुद्दा असा आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जो आता 4/11/2025 त्यांनी जो या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचा जो कार्यक्रम घोषित केला त्याच्यामध्ये एक मुद्दा असा टाकलेला आहे की ह्या निवडणुका 19,756 नंबरची जी याचिका चालू आहे राहुल रमेश वाघ, त्यामध्ये जो निकाल येईल त्याला बंधनकारक राहतील। अशीच परिस्थिती 2021ला सुद्धा तयार झाली होती। त्यावेळेला 2019ला ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये अशाच पद्धतीचा मुद्दा होता आणि त्यावेळेला 289 लोकांची पदं गेली होती। आज तीच परिस्थिती आहे। जर हे आरक्षण चुकीच्या पद्धतीने दिल्या गेलं तर त्याच्यामध्ये सगळं आरक्षण हे असंविधानिक ठरून ओबीसीच्या 4200 लोकांची पदं जाण्याची शक्यता नाकारता येते। अगदी सोमेश, त्यामुळे या सुनावणी